मंडळ आभारी आहे. तर दोन्ही शहराच्या गणागवळणीचे राऊंड संपले. दोन्ही शहरांच्या गणागवळणीचे राऊंड संपले आणि आता दुसऱ्या राऊंडला सुरुवात होणार झाली आहे. तर आमच्या जोडीला आपल्याला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम चॅम्पियन शाहीर आमचे गुरुवर्य तिरंगी साखीचे निर्माते हे आमचे पहिले डावाचे मानकरी होते. शाहीर साहेबांनी माझ्यावरती प्रश्नाची मांडणी केली होती. शाहीर साहेबांना मी सांगितलं की एकही शास्त्र बदललेलं नाही, पण तुम्ही म्हणतात लोक बदलले, अनुभव बदलले, तुम्ही म्हणता बदलले. बरं ठीक आहे शाहीर साहेब, होऊ शकते माझ्या वाच्यातून नसेल गेलं, मी जिद्द करत नाही. मी जिद्द करत नाही. मी आधीच बोलले की माझ्या प्रश्नाचं उत्तर मी देत आहे शाहीर साहेब. होऊ शकते तुम्ही काही वेगळं वाचलं असेल, मी काही वेगळं वाचलं असेल, नाही का? म्हणतात ना, पोती से पोती झगड़ने लगे और प्रेम की भाषा बिगड़ने लगी. पोती से पोती झगड़ने लगी और प्रेम की भाषा बिगड़ने लगी. शाहीर खांडेकर जी, शाहीर साहेबांना मी एका सुंदरशा प्रश्नाची मांडणी केली होती. बिदर कुठं बिदर लिहिलाय, कोठी बेदर लिहिलाय शाहीर साहेब? कुठं बिदर लिहिलाय, कोठी बेदर? मी पहिलेच बोललो ना की पोती से पोती झगड़ने लगी, प्रेम की भाषा बिगड़ने लगी. पण बादशाह म्हणलं का नाही म्हणलं ते सांगा मला. बेदर भाषेच्या दरबारामध्ये जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा दामू सट्टीने पूर्ण कोठार खुला करून दिलं. तर शाहीर साहेबाचं म्हणणं आहे की म्हणे 10 कोठार धान्याचं त्यानं पूर्ण कोठार खुलं करून दिलं. हा बरं, ही गोष्ट खरी असेल शाहीर साहेब, ही गोष्ट खरी असेल. परंतु मी काय म्हटलं, त्या धान्याची किंमत किती होती? त्या धान्याची किंमत किती होती? तर शाहीर साहेब सांगतात काय, 10 पट सोन्याचे शिक्के म्हणे त्याला दिले बेदर भाषाने. 10 पट, त्या 10 कोठाराच्या 10 पट सोन्याचे शिक्के म्हणे बेदर भाषाने मुद्रा दिल्या म्हणे, मुद्रा. तर शाहीर साहेब, मी धान्याची किंमत विचारली, तुम्हाला मुद्रा नाही विचारला. तर 10 पट धान्याची मग किंमत, मुद्राची किंमत किती सांगितल्या का नाही? मग त्याची वजाबाकी बेरीज करायला पाहिजे होता तुम्ही, आणि त्याचं उत्तर मग द्यायला पाहिजे होतं. मी जातो पाहुणीहून नागपूर, तुम्ही जाता भंडाऱ्याहून नागपूर. काय मतलब आहे काय गोष्टीले? काय मतलब आहे का? म्हणून माहिती आहे मला, फक्त किंमत पाहिजे होती त्याची. त्या मुद्राची किंमत किती होती मग सांगा तुम्ही, किती होती? वारे वा, असं नाही हो शाहीर साहेब. तरी म्हणता खुद को तोप समजणे में मजा नाही. मी नाही तोप समजत. भाऊ तो आपण तोप नाही समजत, मी कमीच आहो. हा शब्द तुम्हाला यायलाच नाही पाहिजे शाहीर साहेब, कारण मी कधी स्वतः तोप समजलेली नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे की भारत देशात सुखी समृद्धी लाभो हीच मनाची इच्छा. भारत देशात सुखी समृद्धी लाभो हीच मनाची इच्छा. आम्हा सर्वांना लाभो सदिच्छा. शाहिरा सुरमा बारसागडे आणि पार्टीकडून माझ्या, शाहिरा सुरमा बारसागडे आणि पार्टीकडून माझ्या, इथे बसलेल्या तमाम प्रेक्षकवासियांना, इथे बसलेल्या तमाम प्रेक्षकांना आणि बाहेर गावून आलेल्यांना सुद्धा, आणि आमच्या जोडीला लाभलेल्या पुरुषोत्तमजी खांडेकर आणि त्यांच्या संचांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. इथे लोहागड वासियांनी आम्हाला दिवाळीच्या शुभ पर्वावर इथे बोलून आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. आमच्या मंडळातले आहे सर हनुमान मंदिर लोहागड काय कमिटी, त्यांनी आम्हाला इथे आयोजित केलेलं आहे. त्यांचे सुद्धा आभार मानते. आणि त्यांच्यासाठी कमिटीसाठी 2 लाईनी बोलते. कुठे कमिटी वाले? इकडे दादा. कि हमें है जिसने बुलाया मेहरबानी है उसी की, कि हमें जिसने बुलाया मेहरबानी है उसी की, और करेंगे स्वागत आप सबका, और ताली बजेगी उसी की. और यहाँ मजमा जमा है पब्लिक का, यहाँ मजमा जमा है पब्लिक का. अजी तमन्ना करेंगे उसी की, और ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की. ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की. क्यों? अरे लड़ाई लकड़ी से नहीं होती, उसके लिए बम लगता है. क्या शायर साहब, मी तोप करना समझे स्वतःला कधी. लड़ाई लकड़ी से नहीं होती, उसके लिए बम लगता है. और कुश्ती भी सस्ती नहीं होती, उसके लिए हस्ती का लगता है. अरे उछलना हो तो उसके लिए जम लगता है. क्या बात है? उछलना हो तो उसके लिए जम लगता है. और शायरी करने के लिए सीने में लंबा दम लगता है. सीने में लंबा दम लगता है. सीने में लंबा दम लगता है. शाहीर साहेब, मी असे रे मग तुमच्यामध्ये दम नाहीये म्हणून, तुमच्यात बहुत मोठा दम आहे.
हाव शाहीर पुरुषोत्तमजी खांडेकर म्हणल्यावर चांगल्या चांगल्याले घाम फुटते तर मैं किस खेत की मुली हो तुमच्या संग दुय्यमचा सामना करत आहे मी तुमच्या अर्ध्या वयाची नाही आणि तुमच्या पावकळाची नाही आहे पावकळ म्हणजे अभ्यासाची पण तरी दुय्यमचा सामना तुमच्यासोबत करत आहे मी नाही का माझे भाग्य समजा आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाहीर साहब आई म्हणते हमें हल्के में ना लो ना तुम्हारी कसम मी हलक्यात नाही घेत मी पहिलं सांगितलं माझे माय बाप शाहीर खांडेकरजीला पाहून चांगल्या चांगल्याला घाम फुटते वजनदार माणूस आहेत तिरंगे शाखेचे निर्माते बाप आहेत तिरंगा शाखेचे त्यांचे चांगले चांगले चेले आहेत आमच्यासारखे तर आम्ही काय होती त्याच्यासमोर कोणत्या खिच्ची मुली होती आम्ही आणि म्हणून म्हणायचं आहे की चारों ओर आपका राम बड़े शान से फैला है शाहीर खांडेकर साहब चारों ओर आपका नाम बड़े शान से फैला है और शायरी में माहिर है ऐसे गुणवान से पाला पड़ा है चारों ओर आपका नाम बड़े शान से फैला है और शायरी में माहिर है ऐसे गुणवान से पाला पड़ा है सामना हो जाए दमदार ऐसे देखने वालों की चॉइस है सामना हो जाए दमदार ऐसे देखने वालों की चॉइस है और हमारे सवाल का जवाब देना बराबर हमारे सवाल का जवाब देना बराबर ये हर एक किसी की ख्वाहिश है ये हर एक किसी की ख्वाहिश है ये हर एक किसी की ख्वाहिश है मी म्हणतो किंमत त्या कोट्यात म्हणजे धान्याची किंमत किती आणि तुम्ही सांगता 10 पट सोन्याच्या मुद्रा आज मी मुद्रा थोडं विचारलं तुम्हाला नाही ना किंमत सांगा त्याची किती होती धान्याची मी गुरु तुमच्याकडनं अपेक्षा राहते मला प्रश्न उत्तराची शाहीर साहेब नाही का बरं असो तुमची इच्छा मी काय जबरदस्ती करत नाही ऐका माझं सुद्धा गाणं सांगते तुम्हाला एक सादर करते आहे ऐकावं गजानन बेवफा तेरा मासूम चेहरा बेवफा तेरा मासूम चेहरा दिल लगाने के काबिल नहीं बेवफा तेरा मासूम चेहरा दिल लगाने के काबिल नहीं है बहुत खूबसूरत है लेकिन बहुत खूबसूरत है लेकिन लगाने के काबिल नहीं है बहुत खूबसूरत है लेकिन लगाने के काबिल नहीं मनायचा है ज्ञान ज्ञान से लड़ता रहेगा अरे वाह वाह ज्ञान ज्ञानी से लड़ता रहेगा मगर ब्रह्मांड हिलता नहीं है ज्ञान ज्ञानी से लड़ता रहेगा मगर ब्रह्मांड हिलता नहीं है Yeah.
बजेगी शान से, ताली बजेगी शान से, ताली बजेगी शान से। शायर साहब क्यों? अरे तेना नको कुणाचा बोल बोला हा परी राहील, कि तेना नको कुणाचा बोल बोला परी राहील, आणि दुय्यम हीचा दिवस थोड्या मुश्किलीमध्ये जाईल। आणि असं काही गाणं गाऊ की या पाहणाऱ्यांनाही मजा येईल, असं काही गाणं गाऊ की या पाहणाऱ्यांनाही मजा येईल, आणि ज्यात बनेल तुमच्या आणि माझी कीर्ती शाहीर खांडेकरजी, आणि आपल्या वस्तादाचा झेंडा राहील। म्हणायचं आहे की ज्ञानी ज्ञानी से लड़ता रहेगा मगर प्रमाण नहीं हिलता नहीं है, मेरा ज्ञान का सागर उसमें कभी अज्ञान उतरता नहीं है। शायर साहेब तुम्ही अज्ञान नाही, तुम्ही ज्ञानीवंत आहेत, आणि ज्ञानीवंतासोबत माझे मायबाप लढायला वेगळीच मजा येते, अडाण्यासोबत वेगळीच ज्ञानीवंतासोबत कस ती शायरी करायला ती कस खांडेकर शायर साहेब लागते। आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे, उतार देना, हम दोनों शाहिरों का फर्ज है, सुकून शांति से अरे बाबा सुकून शांति से बैठो मेरे दोस्तों, क्या बात है तुम्हारे तसल्ली का गाएंगे गाना, अगर उसमें हम खरे ना उतरे इंद्रपाल भाऊजी तो हमको जूते की सलामी कर देना। बिकता रहा बाजारों में, सच परेशान हुआ इसी डर से, बिकता रहा बाजारों में, सच परेशान हुआ इसी डर से,
अरे जळली सोनं जळतच नाही अग्नीमध्ये, सोनं अग्नीमध्ये जळत नाही. लोक चुतिया म्हणून आपण म्हणत राहतो, उल्लू म्हणतो आपण, कारण आपल्याला स्वतःची बुद्धीच नाहीये. स्वतःची बुद्धी नाही, लोकांनी सांगितलं तसं आपण करतो. पण सोनं अग्नीमध्ये जळत नाही, सोनं अग्नीमध्ये जळत नाही माझे माय बाप. शाही साहेबांनी मला एक सुंदरसा प्रश्न विचारला. प्रश्न असा कसा की म्हणे चंद्रभागा नदीमध्ये जेव्हा गाडगे बाबा तिथे गेले असता, एका म्हणे पंडिताकडून त्यांनी पिंडदान करून घेतलं. एक पंडित म्हणे पिंडदान करत होता, तर त्या पंडिताचं नाव काय? त्या पंडिताचं नाव काय? तर शाहीर साहेब, त्या पंडिताचं नाव आहे माधव बुवा. त्या पंडिताचं नाव आहे माधव बुवा. आणि तो प्रसंग केव्हाचा आहे? तो प्रसंग आहे 10 सप्टेंबर 1920. तो प्रसंग आहे 10 सप्टेंबर 1920 सालचा तो प्रसंग आहे. आणि त्या पंडिताचं नाव आहे माधव बुवा. पण शाहीर साहेब, माझ्या कानामध्ये एक प्रश्न आहे, सुंदरसा प्रश्न, शॉर्टकट मधला. तो प्रश्न तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचा आहे. आणि या विचारावरती आमचे उमेशदादा ठोंबरे, ललितदादा ठोंबरे यांच्याकडून 200 वेळा सप्रेमट या गीतावरती आलेला आहे. आमची पार्टी त्यांच्या खूप आभारी आहे. आझाद भजन मंडळ नरेंद्रजी भारसकर लोहगड यांच्याकडून 20 रुपये आणि बडवंता अलाम लोहगड यांच्याकडून 100 रुपये सप्रेमट या गीतावरती आलेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि म्हणून काय म्हणायचं आहे? सगळे आपल्या आई 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये ठेवतात, कोणी 8 महिने राहते, कोणी 7 महिने राहते. परंतु ती अशी माय होऊन गेली की त्या मायेने आपल्या उदरामध्ये त्या बाळाला ठेवलंच नाही. उदरामध्ये त्या बाळाला ठेवलंच नाही. परंतु त्या बाळाचा जन्म झाला. त्या बाळाला जन्म झाला तर शाळेचा विचारायचं एवढंच आहे की तो बाळ कोणाच्या उदरामध्ये होता, ते बाळ कोणाच्या उदरामध्ये होता हे तुम्हाला तुमच्या रावामध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आहे? पता कर देना शाहीर ग्रंथों से, पता कर देना